आहे व्यक्ती ह्या संसारामध्ये, संसाराच्या बाबतीत किती जागृत आहे व्यक्ती. म्हणतात संसाराच्या बाबतीत एवढा जागृत आहे की संसारिक बाबतीत जर व्यक्तीला विचारलं तुमचा जन्म कधी झाला होता, तर लोक सहज सांगतात की या तारखेला, या वेळेला, या गावात माझा जन्म झाला होता. लोकांना विचारलं तुमच्या लग्नाची तारीख कोणती आहे, वेळ, वार, तारीख सगळं डिटेल सांगणार. 10 वर्षापूर्वी तुमच्या जीवनामध्ये कोणत्या घटना घडल्या होत्या, लोक जसल्या तसं सांगतील की या वर्षी आम्हाला मुलगा झाला, या वर्षी आम्हाला मुलगी झाली, या वर्षी आम्ही आमच्या व्यवसायाला, आमच्या व्यापाराला सुरुवात केली, या वर्षी आमच्या व्यापारामध्ये परायण होण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रभू परायण होणं म्हणजे काय आहे, भगवत परायण होणं म्हणजे काय आहे. प्रभू परायण होणं म्हणजे भगवान परमात्म्याला आपण आवडणार अशा पद्धतीची स्थिती आपली निर्माण होणं. प्रभू परायण होणं म्हणजे काय आहे, भगवत प्राप्तीसाठी मार्गक्रमण करणं म्हणजे प्रभू परायण होणं आहे. आवाज थोडा स्पष्ट करा, घुमतोय आवाज. प्रभू परायण व्यक्ती केव्हा होत असतो, ज्या वेळेस भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अंतःकरणामध्ये इच्छा, लालसा उत्पन्न होईल, तेव्हा व्यक्ती प्रभू परायण होत असतो. इको कमी झालाय. कथा काय करते, कथा मनुष्याला प्रभू परायण बनवत असते. एरवी जीवात्मा स्वाभाविक स्थितीमध्ये संसार परायण असतो. सर्वसामान्य जीव संसारामध्ये राहत असताना आपण संसार परायण असतो. संसार परायण म्हणजे काय आहे, संसारातल्या वस्तूंबद्दल, संसारिक व्यक्तींबद्दल, संसारिक पदार्थ असतील, संसारामध्ये असणाऱ्या सवयी असतील, याच्याबद्दल मनुष्य एवढा एकरूप झालेला असतो की व्यक्तीला संसाराबद्दल दुसरं काहीच आवडत नाही. संसारिक व्यक्ती कधी जर जो प्रभू परायण नाही, अशा व्यक्तीला कधी एखाद्या तीर्थस्थानामध्ये नेलं तरी त्या व्यक्तीला तीर्थस्थान अजिबात आवडत नाही. त्या व्यक्तीला असं वाटतं की मी कधी घरी जाईन आणि कधी घरच्यांना भेटेन. कारण काय आहे, तो संसार परायण आहे. एखादी व्यक्ती, एखादी स्त्री पती परायण असते, एखादा पुरुष पत्नी परायण असतो, एखादा व्यक्ती मित्र परायण असतो, एखादा व्यक्ती मित्राशिवाय राहू शकत नाही. काही माणसं असे असतात ते मुलांशिवाय राहू शकत नाही. काही स्त्रिया पुरुषाविना राहू शकत नाही. म्हणजे काय आहे, आपण संसारिक व्यक्तीचे परायण आहोत. त्यांच्यामध्ये आपलं जीव, आपला मन अटकलेलं आहे. संसारिक पदार्थांच्या बाबतीतही अशा पद्धतीची स्थिती असते. एखाद्या पदार्थाची एवढी आवड, ज्याला लत म्हटलं तरी चालेल, एवढी लत लागलेली असते की त्या ठिकाणी व्यक्ती त्या वस्तूविना राहू शकत नाही. दुसऱ्यांच्या घरी जर काहींना नेलं, लोक सहज म्हणतात की मला माझ्याच घरी झोप लागते. काय झालेलं आहे कुणास ठाऊक, परंतु जागा बदलली की मला झोपच लागत नाही. म्हणजे आपण त्या जागेचं किती परायण झालेलो आहोत. काही जण म्हणतात की गादीशिवाय मला झोपच लागत नाही. म्हणजे आपण त्या वस्तूचे परायण झालेलो आहोत. पहाट झाली, स्नान झालं, चहासाठी घरात आवाज दिला आणि 10 मिनिट चहा जर उशिरा आली तरी सुद्धा व्यक्तीची चिडचिड होत असते.
म्हणजे एवढे आपण वस्तू परायण बनत असतो, पदार्थ परायण बनत असतो. परंतु अशाच पद्धतीचा संसार परायण झालेला व्यक्तीचा स्वभाव, याचा परिणाम काय होतो? ज्या वेळेस देहातून प्राण बाहेर पडतो त्यावेळेस तो बाहेर पडलेला प्राण अतिशय तडफडतो, त्याला अनंत वेदना होतात. त्याला ज्या वस्तू परायण तो झालेला असतो, ज्या व्यक्ती परायण झालेला असतो, त्या व्यक्तींजवळ जाण्यासाठी तो पुन्हा पुन्हा तडफडतो, पुन्हा तरसतो. धन संपत्ती असेल, पुत्र असेल, पौत्र असतील, त्यांच्यामध्ये त्याचं मन अटकतं. आणि असं जर मन अटकलं तर कावळा अजिबात कावळा शिवतच नाही. कितीही जण जरी नेऊन उभे केले तरी कावळा येऊन शिवतच नाही. कारण काय आहे? व्यक्तीचं मन खाली अटकलेलं असतं, कारण तो वस्तू परायण झालेला असतो. परंतु जर तुम्ही सत्संगामध्ये आलात, कथेमध्ये आलात, कीर्तनामध्ये आलात, तर या ठिकाणी आल्यानंतर संसाराचं मिथ्यात्व, पदार्थांचं नश्वरत्व, नात्यांचा खोटेपणा, वास्तविक परिस्थिती याचं जेव्हा ज्ञान व्यक्तीला होतं त्यावेळेस व्यक्ती कथेच्या श्रवणाने भगवत परायण बनत असतो. जेव्हा व्यक्ती भगवत परायण बनतो त्यावेळेस त्या साधकाला साधना केली तर करमत नाही, देवपूजा झाली नाही तर करमत नाही, नामस्मरण झालं नाही तर करमत नाही. रोज मंदिरामध्ये जाणारा व्यक्ती एखाद्या दिवशी जर काही कारणास्तव मंदिरापर्यंत पोहोचला नाही तर त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, कारण तो भगवत परायण बनलेला असतो. कथा आपल्याला भगवत परायण बनवत असते. संसार परायण नाही तर आपली जी वृत्ती आहे ती वृत्ती दूर करण्याचं कार्य आणि परमार्थाकडे नेण्याचं कार्य कथा करत असते. म्हणून आपल्या वृत्तीला शुद्ध करण्यासाठी, परमार्थाकडे वळवण्यासाठी, आपली स्वाभाविक स्थिती सुधरवण्यासाठी, अंतःकरणामध्ये भगवत भाव जागृत होण्यासाठी आपण या भगवदीय कथेचा आधार घेतलेला आहे, की ज्याच्या आधाराने आपण आपल्या वृत्तींना सुधरवू शकणार, आपल्या विचारांची दिशा बदलवू शकणार, आपली वास्तविक स्थितीमध्ये सुधार घडवू शकणार. नाहीतर नेहमीसाठी व्यक्ती या संसारामध्येच अटकलेला आहे. किती अटकलेला आहे व्यक्ती ह्या संसारामध्ये? संसाराच्या बाबतीत किती जागृत आहे व्यक्ती? म्हणतात संसाराच्या बाबतीत एवढा जागृत आहे की संसारिक बाबतीत जर व्यक्तीला विचारलं तुमचा जन्म कधी झाला होता, तर लोक सहज सांगतात की या तारखेला, या वेळेला, या गावात माझा जन्म झाला होता. लोकांना विचारलं तुमच्या लग्नाची तारीख कोणती आहे, वेळ, वार, तारीख सगळं डिटेल सांगणार. 10 वर्षापूर्वी तुमच्या जीवनामध्ये कोणत्या घटना घडल्या होत्या, लोक जसल्या तसं सांगतील की या वर्षी आम्हाला मुलगा झाला, या वर्षी आम्हाला मुलगी झाली, या वर्षी आम्ही आमच्या व्यवसायाला, आमच्या व्यापाराला सुरुवात केली, या वर्षी आमच्या व्यापारामध्ये तोटा झाला, या वर्षी आमच्या व्यापारामध्ये नफा झाला, या वर्षी आम्ही शेती घेतली, या वर्षी आमचं फार वाईट गेलं, हे वर्ष आमचे वाईट गेले, हे वर्ष आमचे चांगले गेले. म्हणजे आपण संसारिक बाबतीत सगळं जसल्या तसं सांगतो, आपल्याला सर्व काही माहीत असतं. एवढंच काय,
आपला देह, आपलं जीवन नश्वर आहे हे माहीत असताना सुद्धा भविष्याची प्लॅनिंग आपण करून ठेवतो. म्हणजे संसाराच्या बाबतीत आपण किती जागृत असतो. साधं घर जरी बांधायचं असलं तरी भारी सिमेंट, भारी प्लास्टर, भारी स्टील, गॅरंटीच्या वस्तू आपण आणतो. कापड जरी दुकानामध्ये घ्यायला गेलो तरी सुद्धा आपण गॅरंटी विचारतो. परंतु ज्या वस्तूंची आपण गॅरंटी विचारतो, ज्याच्यासाठी त्या वस्तू असतात, या देहाची अजिबात गॅरंटी नसते. 1 तासानंतर आपले श्वास चालू राहतील की काय याची गॅरंटी, पुढच्या तासाला आपण जिवंत राहणारच याची गॅरंटी नाही. सांगता येत नाही आजचा दिवस आपला शेवटचा असू शकतो. सांगता येत नाही हा येणारा तास आपला शेवटचा असू शकतो. घेतलेला श्वास आपला शेवटचा अंतिम श्वास असू शकतो. देहाची गॅरंटी नाही, परंतु संसाराच्या बाबतीत वस्तूंची गॅरंटी व्यक्ती मागत असतो. जो देह नश्वर आहे, जो संसार नश्वर आहे, त्या संसाराबद्दल एवढा जागृत असतो. परंतु जर आपल्यापैकी कुणाला विचारलं की 10 वर्षापूर्वी तुमचा परमार्थ कसा होता आणि आज कसा आहे, तर उत्तर मिळतं जसा होता तसा आहे. माळ घातलेली नव्हती तरी मी तसाच होतो, आणि माळ घालून 10 वर्ष झाले तरी मी तसाच आहे. काम गेला नाही, क्रोध गेला नाही, मोह गेला नाही, ईर्ष्या गेली नाही, स्वभावात बदल झाला नाही, परमार्थात काही वाढ झाली नाही. म्हणजे परमार्थाच्या बाबतीत अजिबात जागृत अवस्था आपल्या अंतःकरणामध्ये नसते. जसं आधी होतो तसंच आता असतो. काहींना जर विचारलं किती कथा श्रवण केल्या तुम्ही, म्हणतात भागवत कथा आम्ही 15 श्रवण केलेल्या आहेत. 15 कथा ऐकण्याच्या आधीही तुमचा स्वभाव असाच होता, आणि 15 कथा ऐकल्यानंतरही जर तुमचा स्वभाव तसाच असेल तर कथा ऐकून काही फरक पडलेला नाही. हा सर्व जो अट्टहास आहे, हा अट्टहास कशासाठी आहे? हा टाइमपास नाही. स्टेज असेल, सिस्टीम असेल, मंडप असेल, बॅनर असेल, कथा असेल, कीर्तनकार असेल, गायक वादक असेल, हा सर्व अट्टहास कशासाठी आहे? हा अट्टहास आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती जागृत होण्यासाठी आहे. आपण परमार्थ मार्गाला लागण्यासाठी आहे. आपल्या अंतःकरणातले दोष जाण्यासाठी आहे. आपला स्वभाव परिवर्तन होण्यासाठी आहे. हा सर्व अट्टहास कशासाठी आहे? आपले मूळ संस्कार, चांगले संस्कार जागृत होण्यासाठी आहे. परमार्थाची वृद्धी होण्यासाठी आहे. आणि जर याच बाबतीमध्ये बदल झाला नसेल तर एवढा मोठा अट्टहास करून काहीही फायदा होणार नाही. हा सर्व अट्टहास अंतिम क्षण सुधरवण्यासाठी आहे. कशासाठी आहे? शेवटचा दिवस चांगला व्हावा, आपण शेवटच्या दिवशी पास व्हावे, याच्यासाठी हा अट्टहास आहे. अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है, अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है, अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा. किस और तेरी मंजिल है, किस और तेरी मंजिल किस और जा रहा है. अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है, अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है.
यह रात ढल न जाए। जय हो। सपनों की नींद में भी यह रात ढल न जाए, पल भर का क्या भरोसा यह जान निकल न जाए। कि मती है ये सांसें यूं ही गवा रहा है, ये सांसें यूं ही गवा रहा है। किस और तेरी मंजिल है, किस और तेरी मंजिल किस और जा रहा है। अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है, अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है। जाएगा जब यहाँ से कोई न साथ देगा, जाएगा जब यहाँ से कोई न साथ होगा। इस हाथ जो लिया है उस हाथ जाके लेगा। कर्मों की है ये खेती फल आज पा रहा है, की है ये खेती फल आज पा रहा। किस और तेरी मंजिल है, किस और तेरी मंजिल किस और जा रहा है। अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है, अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है, अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है। मनुष्य जीवन अतिशय अनमोल आहे आणि ते व्यर्थ वाया जायला नको। या जीवनामध्ये जागृत होण्यासाठी हा सत्संग आहे, ही कथा आहे। पारमार्थिक बाबतीत जर एखादा व्यक्ती झोपलेला असेल तर त्याने उठून बसलं पाहिजे। जो उठून बसलेला आहे त्याने उभं राहिलं पाहिजे। जो उभा राहिलेला आहे त्याने पावलं पुढे टाकले पाहिजे। जो पावलं टाकायला लागलेला आहे त्याने आपला स्पीड वाढवला पाहिजे। कुठे? त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। रोज जेवढंच करत आहे तेवढ्यामध्ये समाधान मानता कामा नये। जसं संपत्तीच्या बाबतीत व्यक्तीला वाटतं की आपल्याला 10,000 जर नफा होत असेल महिन्याला तर आपला हा नफा वाढला पाहिजे, 20,000 नफा महिन्याला झाला पाहिजे, काही वर्षानंतर 50,000 नफा झाला पाहिजे असं व्यक्तीला वाटतं। म्हणजे आपली भरभराट व्हायला पाहिजे, ती स्थिर असता कामा नये, त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे असं जर व्यक्तीला वाटतं, तसं परमार्थिक बाबतीतही वाटलं पाहिजे की आज मी फक्त 5च माळा जपतोय पण भविष्यामध्ये मी 10 माळा जपल्या पाहिजे, काही वर्षानंतर मी 50 माळा जपल्या पाहिजे, माझा परमार्थ अधिक वाढला पाहिजे, दिवसेंदिवस माझ्या परमार्थामध्ये वाढ झाली पाहिजे, उठता बसता चालता बोलता माझ्या मुखातून भजन बाहेर पडलं पाहिजे, माझी विचार शुद्धी झाली पाहिजे, माझं विचार परिवर्तन झालं पाहिजे। याच्यासाठी जागृत होण्यासाठी ही दिव्य कथा आहे। आणि ही दिव्य कथेमध्ये सिद्धांत काय सांगताय? सूतजी महाराज